सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये सूर्यवंशी यांनी ही घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे। पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना फोन आला आणि त्यानंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यानंतर त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी माहिती आपण पाहिलं की पत्रकार परिषद यापूर्वी काही क्षणांपूर्वी सुरू होती सूर्यवंशी यांची। सूर्यवंशी हे ठाकरेंचे जिल्हाधिकारी आहेत ठाकरे पक्षाचे। मात्र ही पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं होतं, त्यानंतर गिरीश महाजनांनी केलेला गौप्यस्फोट की 8 ते 10 दिवसांमध्येच खूप मोठा बदल होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर आता सुधाकर बडगुजर नाराज असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून ठाकरेंचा फोन येऊन त्यांची हकालपट्टी होते। किरण यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जोडले जाऊयात। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी, सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना फोन केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची बडगुजर यांनी खंत बोलून दाखवलेली होती आणि बऱ्याच चर्चा होत्या की अनेक कार्यकर्ते ठाकरेंचे दुसऱ्या मार्गावर आहेत। मात्र याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद होत होती आणि हीच पत्रकार परिषद सुरू असताना प्रेस सुरू असताना उद्धव ठाकरेंचा आणि संजय राऊतांचा दत्ता गायकवाडांना फोन आला। काय नेमका निरोप दिला आणि काय कारवाई? दत्ताजी नाना गायकवाड यांना आदरणीय राऊत साहेबांचा फोन आला की सुधाकर बडगुजर जे उपनेते होते त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। काय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना कळालं असेल, त्याच्यामुळे हकालपट्टी झाली असेल। कालच्या दिवशी त्यांनी सांगितलं की तुमची जी नियुक्ती झालेली होती त्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। अहो, नियुक्तीला 3 महिने झाले, नाराजगी दुसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 8 दिवस, 15 दिवस, काहीतरी कारण पक्ष सोडायचा किंवा भाजपला जाऊन मिळायचं म्हणून त्यांनी ते संभ्रम अवस्थेत काही कारण सापडत नाही म्हणून माझं नाव नाही घेतलं, परंतु नियुक्ती आता इथं झाली, मनमाडला झाली, मालेगावला झाली, मग नेमकं त्या कोणत्या नियुक्तीवरती नाराज आहेत? त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरण असेल किंवा नाशिक महानगरपालिकेमध्ये जे कंत्राट घेतलं त्याच्यावरनं भाजपकडनं गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते। आता तेच सुधाकर बडगुजर हे भाजपच्या जवळ जात आहे असं वाटतं की काय याच्यावर प्रतिक्रिया? विशेषतः विधानसभेच्या आधी जर बघितलं तुम्ही की ही भाजप, हिंदुत्ववादी भाजप म्हणणारी, स्वतःला देशभक्त म्हणणारी भाजप, तेव्हा ज्यांनी ॲलिगेशन केलं होतं की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये सलीम कुत्ताबरोबर संबंध, दहशतवादी संबंध, आणि आज त्यांना ते गोड लागतात। अहो, तेव्हा तर जर त्यांची चुकी नव्हती तेव्हा तर पक्ष उभा राहिला, याचा अर्थ मग अशा लोकांना तुम्ही जवळ घेतात, तुम्हाला भ्रष्ट लोक लागतात, सलीम कुत्ताबरोबरचे लोक लागतात, त्यांनी उत्तर द्यावं ना भाजप। याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर सुधाकर बडगुजर हे कालच्या दिवशी नाराजी व्यक्त करतायत, एका बाजूला गिरीश महाजन बोलताय आणि तिसऱ्या बाजूला आता जे तुमचे महानगर प्रमुख आहे विलास शिंदे हे देखील हातचा राखून या ठिकाणी बोलताना दिसत आहे। आपलेच दात आणि आपलेच वोट अशा स्वरूपाची भूमिका ते मांडताय। मग तुमच्या पक्षातला जो अंतर्गत वाद आहे तो या निमित्तानं चव्हाट्यावर येतो? आमच्या पक्षात जर अंतर्गत वाद असता, ही सर्व कोर कमिटीमध्ये सर्व मातब्बर लोक आहे, 40-40, 50-50 वर्ष शिवसेनेसोबत राहिलेले आहेत, सर्व लोक आज मंचावर होते, खासदार मंचावर होते आणि तो अण्णाचा विशेष व्यक्तिगत त्यांच्याकडे लग्न होतं, त्याच्यामुळे ते आता आजपासून ते सक्रिय झालेले, आजच्या प्रेसला आले ते। आता आम्ही कलेक्टर ऑफिसला परत जाणार आहोत निवेदन द्यायला। याच्यामध्ये प्रामुख्यानं आता विलास शिंदे यांची देखील भूमिका ही हातचा राखूनची दिसते। त्यांच्या नाराजीबाबत काही बोलणं झालं का, नाराज आहे असं वगैरे काही सांगितलं? आम्हाला तर काही वाटत नाही हातचा राखून, आम्ही आता जोरात 8 तारखे आता लग्नाच्या तारखा संपला की 9 पासून आम्ही ग्रामीण शहरामध्ये प्रभाग वाईज दौरा करणार आहोत, गट वाईज दौरा करणार आहोत आणि शिवसैनिक आम्ही जोरात कामाला लागणार आहोत। सुधाकर बडगुजर हे पक्ष नाहीये, एक आमचे सहकारी होते असं संजय राऊत म्हणाले, काही फटका बसेल या सगळ्याने? अहो, शिवसेनेच्या कालावधीमध्ये भले भले गेले
तरी कधी संपलेली नाही. शिवसैनिक जागेवर आहे. हे जे पण जातात हे सगळे लाभार्थी जातात. यांना परत गेल्या साधारणतः 2008ला त्यांचा प्रवेश झाला. आज 25 ह्या एवढ्या कालामध्ये पक्षाने त्यांना खूप दिलं. मोठी मोठी पदं भोगली. माझ्या माहितीनुसार 17 ते 18 पदं हे महानगरपालिकेची पदं भोगलेली आहे. आणि आता त्यांना परत दुसरीकडे काही मोहमाया असेल ते गेले असतील, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. काय आम्हीच दाखवलं असं तुम्हाला ते मी कसं सांगू शकतात? आम्हीच दाखवायला भाजप आणि त्यांचे महायुतीचं ते हुशार लोक आहेत. एकूणच आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेचे असलेले हे जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी यांनी याबाबत जे सुधाकर बडगुजर आहे त्यांच्या हकलपट्टीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी खुलासा केलेला आहे. आणि भाजपने ज्या पद्धतीने टीका केलेली होती त्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता भाजपलाच बडगुजर का हवेसे आहेत अशा स्वरूपाचा सवाल देखील या निमित्तानं DG सूर्यवंशी जे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी उपस्थित केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक. तर आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी DG सूर्यवंशी यांच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत आपण नुकतीच पाहत होतो. सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू होती आणि याच पत्रकार परिषदेमध्ये ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत. किरण, आपण पाहिलं की एक एक कार्यकर्ते जे आहेत किंवा एक एक पदाधिकारी जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेमधून कमी होताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये सुधाकर बडगुजर यांची त्यांनीच हकालपट्टी केलेली आहे. कसा नेमका राजकीय परिणाम होईल या सगळ्याचा? पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना फोन आला आणि त्यावेळीही शिवसेनेमधून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि नुकतीच DG सूर्यवंशी यांच्याशी जे जिल्हा प्रमुख आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांच्याशी आपण काही क्षणांपूर्वी बातचीत केली. त्यांनी बरीच टीका सुद्धा सुधाकर बडगुजर यांच्यावर केलेली आहे. मात्र नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, मोठी घोषणा झाली आहे. संपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे. संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत, फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला आहे. ते आमचे संपर्क प्रमुख आहेत. आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे. आणि नुकतीच आपण ही प्रतिक्रिया पाहिली, जे विधान राऊतांचा फोन आल्यावर त्यांनी केलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये ही मोठी घोषणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना फोन आला आणि आपण जर पाहिलं या काही दिवसांमध्ये सुधाकर बडगुजर हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. काही लोकांच्या नियुक्त्या केल्या गेल्या म्हणून ते नाराज आहेत अशा चर्चा होत्या. आणि पुन्हा एकदा जेव्हा आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत. किरण, आपण पाहतोय महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक बराच महत्त्वाचा मानला जातो तो भाग. आणि त्यातच आता आपण पाहिलं की नुकतीच सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी. कसा नेमका परिणाम होईल राजकारणावर याचा आगामी निवडणुकांना समोर ठेवता? श्रद्धा, आपल्याला माहिती आहे की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठं खिंडार पडणार अशा स्वरूपाची चर्चा होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे. थेट जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सहसंपर्क नेते दत्ता नाना गायकवाड आहे. नाना, काय उद्धव साहेबांचा फोन आला तुम्हाला, राऊत साहेबांचा फोन आला, काय नेमका निरोप दिला? खरं तर तुम्ही बघा, काल सुधाकर बडगुजर यांनी ज्या पद्धतीने ते स्टेटमेंट केलेलं आहे ते जर आपण नीट गांभीर्याने बघितलं तर आपल्या लक्षात येईल की स्वतःला ते फार मोठे नेते समजतात अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. चुकीचं स्टेटमेंट केलं, ते पक्षाविरुद्ध स्टेटमेंट होतं. आणि म्हणून पक्षाविरुद्ध कारवाई म्हणून आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी निर्णय घेतला की त्यांना पक्षातून त्यांची हकालपट्टी करायची आहे. तो निर्णय झाला आणि त्या ठिकाणी आदरणीय संजय राऊत साहेब होते. संजय राऊत साहेबांनी बघितलं की इकडं प्रेस चालू आहे. त्यांनी मला फोन केला की प्रेस चालू आहे, प्रेसमध्ये जाहीर करून टाका. आदरणीय उद्धव साहेबांनी असा निर्णय घेतलेला आहे की त्यांची बडगुजरांची पक्षातून हकालपट्टी, आणि तो निर्णय मी जाहीर केला.
एक प्रमुख नेते होते तुमचे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये त्यांचं योगदान होतं. सुधाकर बडगुजर तुम्हाला सोडून गेले, काही फटका बसेल? हे बघा, आत्तापर्यंत अनेक नेते हे आम्हाला सोडून गेले, शिवसेनेला सोडून गेले. म्हणजे सुरुवात जर केली तर आदरणीय भुजबळ साहेब असतील, नारायण राणे असतील, अनेक नेते ते गेले तरी शिवसेनेला फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे सुधाकर बडगुजर गेले आणि त्याच्यामुळे फार मोठा फटका बसेल असं मला वाटत नाही. कोणा वाचून कोणाचं राहत नाही. या शिवसेनेने अनेक धक्के खाल्लेले, त्या धक्क्यातून आम्ही सावरलेलो आहे. आणि आता देखील तुम्हाला सांगतो की निवडणूक येऊ द्या, त्या निवडणुकीमध्ये बघा पुन्हा आमची ताकद जी आहे ती आम्ही दाखवून देऊ. 10 ते 12 नगरसेवक देखील नाराज आहे असं ते म्हणताय. दुसऱ्या बाजूला महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्याबाबतही ते म्हणालेत की नाराज आहेत. काय वाटतं तुम्हाला, विलास शिंदे पण जातील? आज तरी मला असं वाटत नाही. जर त्यांना जायचं असतं तर ते या प्रेसला आले नसते. आणि जे काही 10-12 नगरसेवक नाराज आहे असं ते बोलतात, तर असंही मला वाटत नाही. कारण अनेक पक्षाचे आंदोलन आपण बघितले, शिबिर झालं, त्या शिबिरामध्ये देखील सर्व नगरसेवक उपस्थित होते. आणि मग कुणीतरी ते म्हणताय म्हणून आम्ही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचं आणि ते जातील असा अविश्वास त्यांच्यावर दाखवणं, हे मला काही योग्य वाटत नाही. मला नाही वाटत कुणी जाणार आहे. पण ज्या पद्धतीनं भाजपने एकूणच सलीम कुत्ता प्रकरण असेल किंवा नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटाचं प्रकरण असेल, त्यावरनं तुमच्या पक्षासहित सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका केलेली होती. तेच आता त्यांना जवळचे आहेत अशा स्वरूपाचं तुमचं जिल्हा प्रमुख म्हणताय. काय वाटतं, काय तथ्य? तुम्ही जे सांगितलं ते खरंच बरोबर आहे. म्हणजे खरं तर हे आदरणीय सुधाकर बडगुजर यांना कळायला पाहिजे होतं. तुम्ही सांगितलं की त्या काळामध्ये शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी, शिवसेना बदनाम करण्यासाठी त्या ठिकाणी जो काही प्रकार घडला गेला, सलीम कुत्ता तुम्ही जे सांगताय, त्यामुळे शिवसेनेची देखील बदनामी झाली, हे बडगुजरांना कळायला पाहिजे. आणि आता ज्या लोकांनी तुमच्यावर टीका केली, ज्यांनी पक्षावर टीका केली, आज त्या लोकांबरोबर तुम्ही जाता, त्यांना भेटतात, तर हे फार चुकीचं वाटतं. मला असं वाटतं की बडगुजरांनी असं करायलाच नको होतं, एवढं माझं प्रामाणिक मत आहे. एकूणच श्रद्धा, आपण जर बघितलं तर हे सहसंपर्क नेते दत्तानाना गायकवाड आहेत, त्यांची ही प्रतिक्रिया आहे. आणि एकूणच बडगुजर यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे, असं करायला नको होतं, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे. आपण जर बघितलं तर त्यांना पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा फोन आलेला होता आणि त्यामध्ये प्रेस सुरू असतानाच त्यांची हकलपट्टी करण्याचा निर्णय जाहीर करा अशा स्वरूपाची त्यांनी माहिती दिलेली होती. आणि आता आपल्यासोबत बोलत असताना सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आलेला आहे. आपण जर बघितलं या ठिकाणी तर दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी त्यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आलेला आहे. आपल्या सोबत बोलत असताना प्रतिक्रिया दिल्यानंतर त्या ठिकाणी ते फोनवर बोलताय आणि त्यांनी काय नेमका निरोप दिलाय हे देखील आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला उद्धव साहेबांचा फोन आलेला होता, काय नेमका निरोप दिला? नाही, निरोप जे काही निर्णय झालेला आहे तो निर्णय तुम्हाला योग्य वाटतो. पण सगळ्यांनी सांगितलं की पक्षाविरुद्ध कुणी जाऊ, त्यामुळे होईल. आणि त्यांना सांगितलं की मी सांगितलेलं होते, कुणी गेल्याने काही फरक पडत नाही. नारायण राणे गेले, भुजबळ गेले, अनेक नेते गेले, अनेक वेळा असे खिंडार. पुन्हा जो फोन आला त्याच्यात उद्धव साहेबांनी काय सांगितलं? नाही, आता मला पुन्हा राऊत साहेबांचाच फोन आला, ते बसलेले आहे. त्यांनी एवढंच विचारलं की प्रेस झाली का आणि निर्णय जाहीर केला का? नाही, जाहीर केला. आपण बघतोय की पुन्हा एकदा त्यांना संजय राऊतांचा फोन आलेला होता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सोबत त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रेसमध्ये तुम्ही जाहीर केलं का आणि काय तुमचं म्हणणं आहे असं देखील एकूण या सगळ्या काळामध्ये. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची अखेर पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. धन्यवाद किरण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हणालेत पाहूया. नाशिकमध्ये मीडियातून ज्या बातम्या येतात तसं नाही. एखाद दुसऱ्या व्यक्तीनं नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे. व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी आहे. एक लक्षात घ्या, ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो, या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही.